लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन अजित पवारांच्या नेतृत्वातील गट भाजपा शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला। राष्ट्रवादीतील या फुटीनंतर आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून कोणकोणत्या जागा लढवणार, कोणत्या जागेवर उमेदवार दिला जाणार नाही याचे तर्कवितर्क लावले जात आहेत। अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचीही चर्चा आहे। त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला। याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली। धक्का लागता कामा नये ही भूमिका सर्वांची तिथं मांडण्यात आली आणि सगळ्यांनी ती तिथं मान्य केली आणि ही नंतर आम्ही मीडियाला पण सांगितलं। त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून, मी तर सरकारमध्ये अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे। देवेंद्रजींच्या काळात आरक्षण दिलं, त्याचंही आम्ही स्वागतच केलं। सभागृहामध्ये तो ठराव पण आम्ही सगळ्यांनी एकमताने केला। त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या बद्दलचा निर्णय झाला होता, 16% मराठा समाज आणि 5% मुस्लिम समाजाला, परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी टिकलं नाही। आता पुन्हा मला वाटतं शिंदे समिती ही नेमलेली आहे, ती त्यांच्या परीनं अभ्यास करते। कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं मत आहे। काहींचं म्हणणं असं आहे की मागास आयोगाने अभ्यास करून त्यामध्ये कुठला, म्हणजे जो आता मराठा समाज, मग मराठा समाजच्या बद्दलचा पूर्णपणे अभ्यास करून या बाबतीतली वस्तुस्थिती काय आहे ती आयोगाने पुढे आणली पाहिजे आणि त्या प्रकारे बाकीचा विचार झाला पाहिजे। परंतु आज जे काही आंदोलन चाललेले आहेत त्यांनी मध्ये जाहीर केलं की 30 दिवस झालेत, ह्यांनी 40 दिवस मागितले, अजून 10 दिवस 40 दिवसाने होतील, त्यावेळेस मी माझी पुढची भूमिका स्पष्ट करीन, असं त्यांनी त्यावेळेसची जी मोठी सभा जालना परिसरामध्ये घडलेली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। डीपीसी संदर्भात काय स्थिती आहे? काय अतिशय चांगली स्थिती आहे। कारण चंद्रकांत पाटील जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी जे निधी मंजूर केला होता, आता परत 300 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागलेल्या आहेत, आचारसंहिता लागली, त्यामुळे ती कामं अजूनही आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता असताना कुठली कामं सुरू करता येत नाही। मला जे थोडंफार ज्ञान कमी असेल तुमच्यापेक्षा, परंतु आचारसंहिता ज्यावेळेस लागते त्यावेळेस कुणालाही स्थानिक स्वराज्य संस्थातली कामं सुरू करता येत नाही। म्हणजे विशेषतः ग्रामपंचायत असतील, अनेक विधानसभा लोकसभा लागतात त्यावेळेस ती आचारसंहिता येते, बाय इलेक्शनच्या पण आचारसंहिता येतात। त्याच्यावर सध्या तरी आपल्या राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात पण निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे। दादा, ससून अस्पताल में जो मामला सामने आया, वहाँ के प्रशासन पे सवाल खड़े हैं, 9 महीने वो आता जाता है। उसके बारे में इंक्वायरी पुलिस विभाग कर रहा है, पुलिस डिपार्टमेंट कर रहा है। वो इंक्वायरी खत्म होने के बाद पूरा रिपोर्ट हमारे सामने आ जाएगा। वो आने के बाद किसकी गलती थी, किसने क्या गड़बड़ की, वो सब हम उसके बारे में सोचेंगे और सही निर्णय लेंगे। दादा, जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा तुम्ही राजीनामा दिलेला ते जुनं झालं रे, नवीन संचालक नवीन कोण? तो आपल्याला अधिकार नाहीये। एखादी जागा संचालक बोर्डामध्ये रिक्त झाल्यानंतर ती भरण्याचा अधिकार हा राहिलेल्या संचालक बोर्डाला आहे। त्याच्यावर ते राहिलेले संचालक बोर्ड त्याबद्दलचा निर्णय घेतील। मला त्याबद्दल जास्त माहिती नाही। मी तिथं 30, 31, 32 वर्ष काम केलेलं आहे। मी आता तिथं राजीनामा दिलेला आहे, परंतु बँकेला ज्यावेळेस माझ्या सल्ल्याची, माझ्या काय मदतीची गरज लागेल, नियमाच्या चौकटीच्या अधीन राहून सहकार विभागाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यावेळेस मी माझा, त्यांनी मागितला तर मी सल्ला देईन। फुकटचा सल्ला द्यायचं काय? फारची इच्छा असेल तर काय हरकत नाही। दादा, सुप्रियाताई असं म्हणाल्या की आता मला पुण्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे। इतके दिवस मी घालत नव्हते। मग काय आपल्याला काही वाईट वाटतं? मी तुम्हाला मी मगाशीच तुम्हाला काय सांगितलं, मला हेच तुमचे प्रश्न आवडत नाही। त्यांना जे वाटतं ते त्यांनी सांगितलेलं आहे, मला जे वाटतं ते काम मी करतोय। पवार साहब ने कहा कि यूएन का अध्यक्ष भी अजीत दादा खुद को घोषित करे तो मुझे कोई दिक्कत नहीं। तो फिर मैं क्या करूं?
मैं अपने राष्ट्रीय अध्यक्ष का नहीं नहीं ये देखो, आपने उनको जो सही लगा वो स्टेटमेंट उन्होंने किया, उसके बारे में मुझे नो कमेंट्स। लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज.